नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे बनावट नोकरीच्या ऑफरचे घोटाळे. हो, हे घोटाळे अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करतात. अरे वा, काय मस्त बातमी आहे. जरा विचार करा, तुमच्या फोनवर अचानक मेसेज येतो, अभिनंदन, तुमची निवड झालीये. ऐकूनच किती छान वाटतं, नाही का? पण एक मिनिट थांबा, काहीतरी गडबड वाटते. मुलाखत झाली नाही, काही नाही आणि थेट नोकरी. हे जरा विचित्र नाही का? अगदी बरोबर, कारण हे खरं नसतंच मुळी. ही नोकरीची संधी नाही, तर हा एक धोका आहे, एक मोठा घोटाळा. आणि दुर्दैवाने या जाळ्यात खूप लोक अडकतात. तर आजच्या या भागात आपण याच घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहोत. म्हणजे हे घोटाळे नक्की कसे चालतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला यापासून कसं वाचवू शकतो हेच आपण पाहणार आहोत. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हजारो नोकरी शोधणारे लोक, अगदी हुशार लोकसुद्धा या अतिशय चलाखीने रचलेल्या जाळ्यात अडकतात. म्हणूनच याबद्दल माहिती असणं आणि जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग बघूया हे घोटाळेबाज नक्की काम कसं करतात. त्यांची कार्यपद्धती स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, म्हणजे त्यांचे डावपेच आपल्या लगेच लक्षात येतील. तर बघा, हे सगळं कसं घडतं. सगळ्यात आधी व्हॉट्सॲप किंवा ईमेलवर एक खूपच भारी अधिकृत दिसणारा मेसेज येतो. मग ते ट्रेनिंग फी, लॅपटॉप डिपॉझिट किंवा ID कार्ड अशा काहीतरी कारणांसाठी पैसे मागतात. आणि एकदा का पैसे दिले की झालं, तो नंबर बंद आणि घोटाळेबाज गायब. संपर्कही तुटतो आणि पैसेही जातात. विश्वास बसावा म्हणून ते कोणतीही कसर सोडत नाहीत. एखाद्या मोठ्या प्रसिद्ध कंपनीचा लोगो वापरतात, एकदम प्रोफेशनल दिसणारं ऑफर लेटर पाठवतात, तेही PDF मध्ये. इतकंच काय, तर एका खोट्या HR प्रतिनिधीचं नाव आणि मोबाईल नंबर सुद्धा देतात. हे सगळं इतकं खरं वाटतं की कोणालाही सहज विश्वास बसेल. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लोक यात इतक्या सहज का फसतात? हे घोटाळे इतके यशस्वी का होतात? यामागे एक प्रकारचं मानसशास्त्र आहे. त्यांची युक्ती खरं तर खूप सोपी आहे, पण प्रभावी आहे. ते काय करतात तर नामांकित कंपन्यांची नावं वापरतात, ज्यांच्यावर आपला पटकन विश्वास बसतो. आणि दुसरं म्हणजे ते एक प्रकारची घाई निर्माण करतात की ही ऑफर फक्त आजसाठीच आहे, लवकर निर्णय घ्या. त्यामुळे विचार करायला वेळच मिळत नाही आणि लोक घाईघाईत निर्णय घेतात. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या सापड्यात अडकू नये म्हणून काय करायचं? चला, काही सोपे आणि महत्त्वाचे नियम पाहूया जे आपल्याला सुरक्षित ठेवतील. तर हा आहे सगळ्यात महत्त्वाचा नियम. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणतीही खरी प्रतिष्ठित कंपनी नोकरी देण्यासाठी कधी कोणत्याही कारणासाठी पैसे मागत नाही, कधीच नाही. आणि बघा, खरी कंपनी आणि घोटाळेबाज यांच्यात फरक करणं खरं तर खूप सोपं आहे. खरी कंपनी नेहमी त्यांच्या अधिकृत ईमेल ID वरून संपर्क साधेल, जसं की HR@company.com. या उलट घोटाळेबाज जीमेल किंवा याहू सारखे सार्वजनिक ईमेल वापरतात. हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे. म्हणून नेहमी या 3 सोप्या गोष्टी करा. पहिलं, ईमेल IDचं डोमेननी तपासा. दुसरं, त्या कंपनीच्या अधिकृत करिअर वेबसाईटवर जाऊन तपासा की तिथे खरं अशी नोकरीची जाहिरात आहे का. आणि तिसरं, जर थोडी जरी शंका आली तर थेट त्या कंपनीच्या अधिकृत HRला संपर्क साधा आणि खात्री करून घ्या. ठीक आहे, तर आता आपल्याला हे घोटाळे कसे ओळखायचे हे समजले आहे. पण आपलं काम इथेच संपत नाही. पुढचं पाऊल आहे इतरांना मदत करण्याचं. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबातल्या सदस्यांसोबत, जे कोणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. कारण जागरूकता हेच या घोटाळेबाजाविरुद्धचं आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तर आता स्वतःला एक प्रश्न विचारा. पुढच्या वेळेस अशी एखादी आकर्षक पण संशयास्पद ऑफर समोर आली तर ती ओळखता येईल का? नक्कीच येईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सतर्क रहा, सुरक्षित रहा.